नागरिकांसाठी आनंदाची बातमी बघा, बांधकाम कामगारांना मिळणार आता 10,000 रुपये आणि भांडी किट मोफत. ते एकाएनच लाभ मिळणार. आता भांडी वाटप झालेली आहे. आता 10,000 रुपयासाठी काय करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि ज्यांना भांडी मिळणार नाही ते माहेरघर म्हणून असते प्रत्येक जिल्ह्याचं, तिथे मिळणार. तिथे त्यांनी नक्की भांडी घेऊन जा, ज्यांना पण मेसेज आला असेल त्यांनी. तर आता 10,000 रुपये कसे मिळणार ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी काय करावं लागणार ते सविस्तर याच्यात दिलेली आहे डिटेल माहिती. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि नवीन आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा तुमच्या मित्रांना, जेणेकरून त्यांनासुद्धा याची माहिती मिळेल. चला तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. बघा, बांधकाम कामगारांना मिळणार 10,000 रुपये आणि भांडी किट मोफत. बांधकाम कामगार योजना. तर महाराष्ट्र राज्यातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी एक महत्त्वाची आणि आशादायक योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना म्हणजेच महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना. ही राज्यातील लाखो कामगारांना आर्थिक सहाय्य आणि विविध कल्याणकारी लाभ देण्यासाठी डिझाईन केली गेली योजना आहे. तर याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती यात बघणार आहोत. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ म्हणजेच महाबॉक ही संस्था राज्यातील बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी कार्यरत आहे. भारत सरकारने या मंडळामार्फत महाबॉक पोर्टल सुरू केले आहे, जे राज्यातील कामगारांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण माध्यम ठरले आहे. 18 एप्रिल 2020 रोजी महाराष्ट्र सरकारने या पोर्टलची सुरुवात केली. या पोर्टलच्या माध्यमातून महाराष्ट्र बांधकाम विभागातील सर्व कामगारांना लाभ दिला जाणार आहे. विशेष म्हणजे हे पोर्टल बांधकाम विभागाने विशेषतः कामगारांसाठीच विकसित केले आहे. तर योजनेचे उद्दिष्ट बघा, थोडी माहिती टाकलेली आहे, नक्की व्यवस्थित वाचा जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे राज्यातील बांधकाम कामगारांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे आणि त्यांच्या कल्याणासाठी विविध उपाययोजना राबविणे. कोरोना महामारीच्या काळात या योजनेने अनेक कामगारांना दिलासा दिला आहे. तर योजनेचे वैशिष्ट्य बघा. आर्थिक सहाय्य. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र बांधकाम कामगारांना 2,000 रुपयापासून ते 5,000 रुपयापर्यंतची आर्थिक मदत दिली जाते. व्यापक लाभार्थी बघा. राज्यातील सुमारे 12 लाख बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. ऑनलाईन प्रक्रिया बघा. ज्यांना पण ऑनलाईन अप्लाय करायचं असेल त्यांच्यासाठी महाबॉक.in या अधिकृत वेबसाईटवर कामगार स्वतःची नोंदणी करू शकतात आणि योजनेचा लाभ घेऊ शकतात. विविध लाभ. तर आर्थिक मदती व्यतिरिक्त या योजनेअंतर्गत कामगारांना इतर अनेक सुविधा आणि लाभ मिळतात. महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील पात्रता निकष असणे आवश्यक आहे. तर अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. कामगाराचे वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असावे. कामगाराने किमान 90 दिवस बांधकाम क्षेत्रात काम केले असावे. कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी केलेली असावी. योजनेसाठी पात्र अर्ज करताना खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. बघा काय आहे. तर आधार कार्ड, हयात प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, वयाचा पुरावा, शिधापत्रिका म्हणजेच ओळखपत्र प्रमाणपत्र, मोबाईल नंबर आणि 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो असे 8 डॉक्युमेंट आहे जे अत्यंत आवश्यक आहे. महाबॉक पोर्टलवर नोंदणी करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे बघा. ज्यांना ऑनलाईन नोंदणी करायची आहे त्यांच्यासाठी तर वेबसाईटला भेट द्या. प्रथम महाबॉक.in या अधिकृत वेबसाईटवर जा. वर्कर्स पर्याय निवडा. मुख्य पृष्ठावर वर्कर्स या पर्यायावर क्लिक करा आणि नंतर वर्कर रजिस्ट्रेशन निवडा. पात्रता तपासा. नवीन पृष्ठावरून तुमची पात्रता संबंधित माहिती भरा आणि चेक एलिजिबिलिटी वर क्लिक करा. 4 बघा. नोंदणी फॉर्म भरा. पात्रता निश्चित झाल्यावर नोंदणी फॉर्म उघडेल. यामध्ये सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा. कागदपत्रे अपलोड करा. आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा. अर्ज सबमिट करा. सर्व माहिती भरल्यानंतर आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा. अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म स्वतः अपलोड करू शकता. महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना अनेक फायदे प्रदान करते. आर्थिक सहाय्य. कामगारांना थेट आर्थिक मदत मिळते जी त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यास मदत करते.
सामाजिक सुरक्षा मिळते। या योजनेमुळे बांधकाम कामगारांना एक प्रकारची सामाजिक सुरक्षा मिळते, जी त्यांच्या कुटुंबांना आर्थिक स्थैर्य देते। डिजिटल सशक्तीकरण, तर ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेमुळे कामगार डिजिटल साक्षर होण्यास मदत होते। पारदर्शकता, ऑनलाईन प्रणालीमुळे योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता येते आणि भ्रष्टाचाराची शक्यता कमी होते। विविध कल्याणकारी योजना, तर या मुख्य योजनेशिवाय नोंदणीकृत कामगारांना इतर अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येतो। जरी महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना एक ही महत्त्वाकांक्षी आहे आणि उपयुक्त उपक्रम असला तरी त्यात काही आव्हानेही आहेत। तर डिजिटल साक्षरता, अनेक कामगारांना ऑनलाईन अर्ज करणे कठीण जाऊ शकते। यासाठी त्यांना प्रशिक्षण आणि सहाय्य देणे गरजेचे आहे। जागरूकता बघा यात काय, अनेक पात्र कामगारांना या योजनेबद्दल माहिती नसते। योजनेची व्यापक प्रसिद्धी आणि जनजागृती मोहीम आवश्यक आहे। प्रक्रियेचे सरलीकरण, तर नोंदणी प्रक्रिया अधिक सोपी आणि कामगार अनुकूल करण्याची गरज आहे। वेळेवर लाभ वितरण, लाभार्थ्यांना वेळेवर आर्थिक मदत मिळणे सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे। महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना ही राज्यातील लाखो कामगार एक वरदान ठरली आहे। या योजनेमुळे कामगारांना आर्थिक सुरक्षा मिळाली असून त्यांना जीवनमानात सुधारणा होण्यास मदत झाली आहे। महाभाग पोर्टलच्या माध्यमातून ही योजना अधिक पारदर्शक आणि प्रभावी झाली आहे। तथापि योजनेची यशस्वी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सरकार, कामगार संघटना आणि समाजातील इतर घटकांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे। कामगारांमध्ये जागरूकता वाढवणे, डिजिटल साक्षरता सुधारणे आणि नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ करणे या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे। तर ह्या सर्व महत्त्वाची योजना आहे, नक्की सर्वांनी अप्लाय करा। कशा पद्धतीने अप्लाय करायचं हे यात दिलेले आहे। तर जेव्हाही नवीन अपडेट असेल तेव्हा तुम्हाला कळवण्यात येईल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।